सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 25 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे एनपी सिंग. तर एनपी सिंग कोण होते? हे होते मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे. तर ते काय करणार आहेत, जेव्हापर्यंत सुटेबल रिप्लेसमेंट नाही भेटणार आहे त्यांना त्यांच्या पोझिशनला मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला ऍज अ सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाला, तेव्हापर्यंत ते तिथे वर्क करणार आहे. आणि जेव्हा त्यांना सुटेबल रिप्लेसमेंट भेटेल तेव्हा ते तिथनं स्टेप डाऊन करणार आहे, म्हणजे ते रिझाईन करणार आहे. ओके, सो ते खूप वर्षापासून सोनी सोबत जे आहेत, सोनीचे एम्प्लॉय होते, त्यांनी जॉईन केलेलं होतं कंपनी. जून 1999 मध्ये त्यांनी सोनीला जॉईन केलेलं होतं, त्या कंपनीला जॉईन केलेलं होतं ऍज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. आणि नंतर त्यांचं जे पोझिशन आहे ते एलिव्हेट करण्यात आलेली होती, त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं होतं 2004 मध्ये सीईओ म्हणून आणि 2014 मध्ये एमडी अँड सीईओ म्हणून. त्यांचं जे पोझिशन आहे ते एलिव्हेट करण्यात आलेली होती 2004 आणि 2014 मध्ये. तो 22 जानेवारीला काय झालेलं आहे, जे सोनी ग्रुप कॉर्पोरेशन तिथे आहे, जॅपनीज पॅरेंट कंपनी आहे कोणाची, ऑफ सोनी पिक्चर नेटवर्क इंडियाची. तर आता काय म्हटलं जाते, कॉल्ड कल्वर मॅक्स एंटरटेनमेंट आणि बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे अग्रीमेंट आहे, मर्जर अग्रीमेंट होतं किती, $10 बिलियन. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, टर्मिनेशन अनाउन्स केलेलं आहे. कोणासोबत? विथ झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस यांच्यासोबत जे मर्जर अग्रीमेंट होतं त्यांचं, ते त्यांनी टर्मिनेशनची अनाउन्समेंट केलेली आहे. ओके, तर ही जी न्यूज होती ती होती की एनपी सिंग आहे, जे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे सोनी पिक्चर नेटवर्क इंडियाचे, ते स्टेप डाऊन करणार आहे. कधी स्टेप डाऊन करणार आहे? जेव्हापर्यंत त्यांच्या पोझिशनवर एक सुटेबल रिप्लेसमेंट नाही भेटत, त्याच्यानंतर ते स्टेप डाऊन करणार आहेत. नेक्स्ट, आता सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया बद्दल बघूया. पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणते आहे? सोनी कॉर्पोरेशन आहे, सोनी पिक्चर टेलिव्हिजन आहे, सोनी पिक्चर्स आहे. फाउंड कधी झालेला? 18 सप्टेंबर 1995 मध्ये फाउंड झालेला. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया. आता नेक्स्ट न्यूज जी आहे, तर जे वर्ल्ड टॉप 5 चे काय आहे, स्टील प्रोडक्शन जे वर्ल्ड टॉप 5 स्टील प्रोड्युसिंग नेशन्स आहे, त्यामधनं इंडिया ही ओनली कंट्री आहे, एकमेव कंट्री आहे जिने काय केलेलं आहे, ग्रोथ केलेली आहे. या वर्षीच्या एप्रिल मध्ये प्रोडक्शन मध्ये ग्रोथ झालेली आहे. इंडिया ही एकमेव कंट्री आहे. ओके, प्रोडक्शन मध्ये काय झालेली आहे, स्टीलच्या प्रोडक्शन मध्ये ग्रोथ हे दिसून आलेली आहे या वर्षीच्या एप्रिल मध्ये. तर कोणी दिलेली आहे ही जी रिपोर्ट आहे, ही कोणी कंपाईल केलेली आहे, फिगर हे केलेले आहे वर्ल्ड स्टील असोसिएशननी. ओके, सो इंडिया काय आहे, द सेकंड लार्जेस्ट स्टील प्रोड्युसर आहे. सो चायना ही फर्स्ट लार्जेस्ट स्टील प्रोड्युसर आहे, त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट आहे इंडिया. सो यांनी काय केलेलं आहे, या वर्षी इंडियाने प्रोड्यूस केलेला आहे 12.1 मिलियन टन ऑफ स्टील, जे काय रिप्रेझेंट करत आहे 3.6% इन्क्रीज झालेला आहे. तो यावरनं काय करत असते की 3.6% इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन किती होतं या वर्षीचं, 12.1 मिलियन टन हे होतं स्टीलचं प्रोडक्शन इंडियाचं. नेक्स्ट बघूया आता. ओके, सो अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स जे असतात त्यांच्यानुसार, तर ग्रोथ कशामुळे झालेली आहे इंडियामध्ये स्टील प्रोडक्शनची, तर जे काही हाय लेवल ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहे ते काही घडत आहेत, त्यांच्यामुळे ग्रोथ झालेली आहे स्टील प्रोडक्शनची इंडियामध्ये. ओके, तो द वर्ल्ड स्टील असोसिएशन यांचा डाटा काय शो करतो की जपानने किती प्रोड्यूस केलेला आहे, 7.1 मिलियन टन हे जपानने प्रोड्यूस केलेला आहे अकॉर्डिंग टू वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या डाटानुसार. ओके, पण कितीने डाऊन आहे, आता जसं इंडियाची ग्रोथ झालेली आहे, इन्क्रीज झालेला आहे प्रोडक्शन,
पण जपानचं काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. कितीनी? 2.5% डिक्रीज झालेला आहे, डाऊन झालेला आहे. सेम युएसने किती प्रोड्यूस केलेला आहे, 6 मिलियन टन प्रोड्यूस केलेला आहे स्टील आणि 2.8%चा डिक्रीज झालेला आहे. रशिया इस्टिमेटेड टू हॅव प्रोड्यूस 6.2 मिलियन टन आणि डाऊन आहे 5.7%. तसंच साऊथ कोरियाने पण 5.1 मिलियन टन प्रोडक्शन केलेलं आहे स्टीलचं आणि डाऊन आहे 10.4%. म्हणजे जे जेवढे पण फाईव्ह जे नेशन्स आहे, जे काय असतात वर्ल्ड टॉप 5 नेशन्स आहे, जे काय स्टील प्रोड्यूस करत असतात, तर त्यांनी या वर्षी काय केलेलं आहे, त्यांचं डिक्रीज झालेलं आहे प्रोडक्शन ऍज कम्पेअर टू इंडिया. एकमेव इंडिया आहे ज्यांचं इन्क्रीज झालेलं आहे प्रोडक्शन. तर आता हे तर झालं बाकीचे जे नेशन्स आहेत त्याचे. आता जे फर्स्ट काय आहे, टॉप पोझिशनवर कोण आहे, चायना आहे. तर त्याबद्दल बघूया, तिच्याबद्दल चायना काय, which has massive excess capacity in steel and has run into the US tariff barrier for its export. यांनी किती रेकॉर्ड केलेलं आहे प्रोडक्शन, 85.99 मिलियन टन. ओके, प्रोडक्शन झालेलं आहे, ज्याचं 7% डिक्लाइन इन प्रोडक्शन टू 85.9 मिलियन टन. तर चायना जी आहे फर्स्ट टॉप पोझिशनवर आहे कशामध्ये, प्रोडक्शन ऑफ स्टील मध्ये. पण त्यांचं पण काय झालेलं आहे, डाऊन झालेलं आहे, डिक्लाइन झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे पर्सेंटेज प्रोडक्शनचं, ते झालेलं आहे 7%. सो न्यूज ही होती की जे वर्ल्ड स्टील असोसिएशननी काही फिगर्स जे आहे ते कंपाईल केलेले आहे, त्यानुसार इंडिया एकमेव कंट्री आहे जी काय झालेली आहे, जिनी ग्रोथ केलेली आहे स्टील प्रोडक्शन मध्ये. आणि कितीने केलेली आहे, 3.6% केलेली आहे. आणि प्रोडक्शन किती होतं, 12.1 मिलियन टन होतं. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे IMF काय आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी अप्रूव्ह केलेलं आहे $164.6 मिलियन फंडिंग कोणाला, रावंडाला. ओके, $164.6 मिलियन फंडिंग हे रावंडाला काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे IMF ने. तर कशासाठी केलेलं आहे, जे फ्युचर क्लायमेट शॉक्स असतात, ओके, जे फ्युचर क्लायमेट शॉकच्या अगेन्स्ट मध्ये त्यांच्या विरोधात काय केलेलं आहे, एक इकॉनॉमिक रेझिलियन्स, इकॉनॉमिक लवचिकताला स्ट्रेंथन करण्यासाठी ही जे आहे ही फंडिंग IMF ने केलेली आहे रावंडाला. ओके, तर या पॅकेज मध्ये काय इन्क्लूड आहे, तर 164.6 मिलियन तर त्यांनी फंडिंग केलेलं आहे. पण त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, कसे ते डिवाइड होणार आहे. सो 76.2 मिलियन जे आहे ते आहे रेझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी करता. ओके, आणि 88.4 मिलियन आहे ते आहे स्टँड बाय क्रेडिट फॅसिलिटी. सो ही जी मिक्स पॉलिसी आहे, तर यानुसार कशाला त्यांनी प्रायोरिटाईज करायला पाहिजे, असं म्हणजे कशाला त्यांनी प्रायोरिटाईज करायला पाहिजे, जे मॅक्रो इकॉनॉमिक आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी, फिस्कल सस्टेनेबिलिटी अँड रिस्टोरेशन ऑफ बफर्स आहे, यांना त्यांनी काय केलेलं पाहिजे, या पॉलिसीनुसार, या पॉलिसी मिक्स नुसार प्रायोरिटाईज केलेलं पाहिजे. ओके, तर यामुळे काय होणार आहे, ही जी फंडिंग झालेली आहे यामुळे हेल्प मिळणार आहे. एक RSF काय करणार आहे, विल हेल्प ब्लॉस्टर द कंट्रीज इकॉनॉमिक रेझिलियन्स टू फ्युचर क्लायमेट शॉक. तर जे फ्युचर क्लायमेट शॉक्स आहेत त्याच्या इकॉनॉमिक रेझिलियन्सला वाढवण्यासाठी, कंट्रीच्या इकॉनॉमिक रेझिलियन्सला, लवचिकताला वाढवण्यासाठी हेल्प करणार आहे RSF. हे जे मोमेंटम आहे आणि ते काय करणार आहे, मोमेंटम स्ट्रॉंग करणार आहेत. ओके, मेंटेन पण करणार आहे, मेंटेनिंग द स्ट्रॉंग रिफॉर्म मोमेंटम, म्हणजे मोमेंटम जे स्ट्रॉंग करणार आहे आणि त्याला मेंटेन करणार आहे. सोबत RSF हेल्प करणार आहे जे फ्युचर क्लायमेट शॉक जे असतात त्याच्या अगेन्स्ट मध्ये इकॉनॉमिक रेझिलियन्सला त्या कंट्रीच्या वाढवण्याकरता. तो रावंडाची रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किती आहे, त्यांनी ग्रोथ झालेली आहे, कितीनी एक्सिड झालेल्या एक्सपेक्टेशन 2023 मध्ये
रीच केलेला आहे 8.2%, म्हणजे 8.2% ग्रोथ एक्सिड झालेली आहे रावंडाची रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, तर की ड्रायव्हर्स जे आता ग्रोथ जी काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे, तर त्याचे की ड्रायव्हर्स काय आहे, म्हणजे कशामुळे ग्रोथ झालेली आहे, तर त्याचे की ड्रायव्हर्स आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सर्व्हिसेस सेक्टर, कन्स्ट्रक्शन, रिकव्हरी इन फूड क्रॉप प्रोडक्शन डिस्पाइट सिव्हिअर फ्लड. ओके, तर सिव्हिअर फ्लड असूनही जे रिकव्हरी केलेली आहे त्यांनी फूड क्रॉप प्रोडक्शन मध्ये सोबतच सर्व्हिस सेक्टर आणि कन्स्ट्रक्शन मध्ये, त्यामुळे काय झालेली आहे तिथे रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये ग्रोथ झालेली आहे रावंडाची 2023 मध्ये. ओके, तो ही जी न्यूज होती ही होती की आयएमएफ म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी काय केलेलं आहे, फंडिंग केलेलं आहे रावंडाला किती $164.6 मिलियन कशा करता केलेलं आहे, जे फ्युचर क्लायमेट शॉकच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना इकॉनॉमिक रिझिलियन्स देण्याकरता त्यांना स्पेंडिंग करण्याकरता फंडिंग करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज, आता जसं की वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप चालूच आहे आणि कुठे चालू आहे ते जपानच्या कोबे मध्ये चालू आहे. ओके, तर तिथे आणखी काय केलेले आहे, एक 5 वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहे एका दिवसात, म्हणजे जो 7th डे आहे पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा जो 7th डे आहे, त्या 7th डे मध्ये लगातार त्याच दिवशी 5 वर्ल्ड रेकॉर्ड काय झालेले आहे, ब्रेक झालेले आहे. तर कोणी कोणी केलेले आहे ते ब्रेक बघूया आता. आणि त्यांनी ब्रेक जे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक झालेले आहेत त्याच्यानुसार असं दिसून आलेलं आहे की चायनीज ऍथलीट्स जे आहे त्यांनी 6 मेडल क्लेम केलेले आहे, जे सेट टू एशियन रेकॉर्ड्स, आणि 2 एशियन रेकॉर्ड्स पण त्यांनी सेट केलेले आहेत. तो बघूया आता कशा कशामध्ये केलेले आहे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड. सो द मेन्स 400 मीटर T12 फायनल, इथे टर्किश रनर सेर्कन इल्दिरम जे 32 इयर्सचे आहे त्यांनी काय केलेलं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. किती टायमिंग होता त्यांचा, 47.47 सेकंड. ओके, नेक्स्ट कोणी केलेला आहे, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड स्मॅश केलेला आहे याच्यामध्ये, कशामध्ये, द मेन्स 400 मीटर T12 फायनल मध्ये टर्किश रनरनी जे आहे सेर्कन, आणि त्यांचा रेकॉर्ड किती होता, त्यांचा टायमिंग किती होता, 47.47 सेकंड होता. आज न्यूझीलँड डॅनियल ॲचिसन, ओके, जे आहे 22 चे, सेट द वुमेन्स 200 मीटर T36 रेकॉर्ड. तर यांनी वुमेन्स 200 मीटर T36 कॅटेगरीमध्ये डॅनियलनी काय केलेलं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्यांचा टायमिंग होता 27.47 सेकंड होता. आणि कुठे केलेला आहे हा, जॅपनीज स्पोर्ट्स सिटीच्या कोबे मध्ये जे युनिव्हर्सेट मेमोरियल स्टेडियम आहे तिथे काय चालू आहे, पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप चालू आहे, त्यामध्ये त्यांनी या इव्हेंट मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेले आहे. नेक्स्ट बघूया आता आणखी कोणी ब्रेक केलेले आहे, अल्जेरियाचे 31 इयर्स ओल्ड सिकंदर दिजामिल, ओके, सिकंदर दिजामिल अथमानी यांनी ब्रेक केलेला आहे मेन्स 400 मीटर T13 चा वर्ल्ड रेकॉर्ड, आणि त्यांचा टायमिंग होता 46.44 सेकंड. ओके, तर नंतर त्यांचे जे कंपनी त्यांच्याच कशामधले, अल्जेरियाचे त्यांच्याच कंट्रीचे जे 41 इयर्स ओल्ड सफई दजेला आहेत. ओके, त्यांनी काय केलेलं आहे, त्या वुमेननी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे वुमेन्स शॉर्ट पुट F57 या कॅटेगरीमध्ये, आणि त्यांचा थ्रो किती होता, 11.62 मीटर त्यांचा थ्रो होता. ओके, आणि 11.62 मीटर थ्रो करत त्यांनी त्यांचा स्वतःचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे. त्याचा ऑलरेडी वर्ल्ड रेकॉर्ड होता तर तोच त्यांनी मोडीत काढलेला आहे. ओके, आणि वुमेन्स शॉर्टपुट F64 फायनल, बघा हे लक्षात ठेवा, वुमेन शॉर्टपुट F57 वेगळं आहे, वुमेन शॉर्टपुट F64 हे वेगळं आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो वुमेन शॉर्टपुट F66 फायनल मध्ये फ्रान्सचे अलेक्झांड्रा नोचेट हे 26 इयर्सचे आहे, थ्रू रँकिंग 4 यांनी स्मॅश केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ
category F63 with the throw of 10.64 मीटर. तर 10.64 मीटर थ्रो करत त्यांनी पण स्वतःचा रेकॉर्ड काय केलेला आहे, मोडीत काढलेला आहे. कोणी? फ्रान्सच्या अलेक्झांड्रा नॉर्चेट यांनी. ओके, बाकी तर तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये मी सांगितलंच आहे की जे कोबे 2024 पॅरा ऍथलीट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जे आहे ते फर्स्ट टाइम ईस्ट एशियामध्ये होत आहे. आणि हे काय आहे, पॅरालिम्पिक गेम्स जे आहे 2024चा पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स त्याची हे क्वालिफायर आहे. ओके, सो चायनीज ऍथलीट्सनी 6 गोल्ड मेडल काय केलेले आहे, ब्रेकिंग टू एशियन रेकॉर्ड. swept 6 gold medals, breaking 2 Asia records on the track at University Memorial Stadium. China's para-runner celebrated 112 victories. Okay, तर चायनीज ऍथलीट्स आहे त्यांनी त्यांची विक्टरी काय केलेली आहे, सेलिब्रेट केलेली आहे. 112 विक्टरी सेलिब्रेट केलेली आहे. सो ही काय न्यूज होती, वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप जी चालू आहे जपानीज सिटी कोबे इथे. तर तिथे 5 वर्ल्ड रेकॉर्ड काय झालेले आहे, ब्रेक झालेले आहे सिंगल डे मध्ये. ओके, ऍज चायना विन आणि चायनानी 6 मेडल्स तिथे जिंकलेले आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे सुपरस्टार रजनीकांत यांनी काय रिसीव्ह केलेलं आहे, त्यांना मिळालेला आहे UAEचा गोल्डन विजा. आता काय आहे गोल्डन विजा बघून घेऊया आपण. सुपरस्टार रजनीकांत हॅज बीन ग्रँटेड, त्यांना ग्रँट करण्यात आलेला आहे, त्यांना देण्यात आलेला आहे काय, UAEचा गोल्डन विजा बाय देअर डिपार्टमेंट ऑफ कल्चर अँड टुरिझम. कोणी दिलेला आहे, डिपार्टमेंट ऑफ कल्चर अँड टुरिझम यांनी त्यांना काय दिलेलं आहे, ग्रँट केलेला आहे UAEचा गोल्डन विजा. सो त्यांचा काय होता, ड्युरिंग ही स्टे, त्यांचा स्टे होता UAE मध्ये, त्यांनी स्टे केलेला होता. नंतर ते भेटले होते MA युसुफ अलीला. ओके, जे काय आहे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे लुलू ग्रुप आणि इट्स अदर टॉप एक्झिक्युटिव्ह. तर त्यांची एक मीट झालेली होती, जे MA युसुफ अली आहे, जे चेअरमॅन आणि MD आहे लुलू ग्रुपचे, आणि त्यांचेच काही अदर टॉप एक्झिक्युटिव्ह आहे, त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग झालेली होती जेव्हा ते कुठे UAE मध्ये त्यांनी स्टे केलेला होता तेव्हा. तर तेव्हा त्यांना काय करण्यात आलेला आहे, ग्रँट करण्यात आलेला आहे UAEचा गोल्डन विजा. सो UAE गोल्डन विजा काय असतो ते बघूया आपण आता. तर 2019 मध्ये काय केलेला होता, UAEने लॉन्च केलेला होता न्यू विजा सिस्टीम फॉर लॉंग टर्म विजा होल्डर्स. तर ज्यांच्याकडे खूप वर्षापासून विजा आहे, जे विजा होल्डर्स आहे खूप वर्षापासून, तर त्यांना त्यांच्या करता एक काय विजा सिस्टीम, न्यू विजा सिस्टीम हे लॉन्च केलेली होती 2021 मध्ये UAEने. ओके, सो त्यालाच काय म्हणतात, गोल्डन विजा म्हणतात. जी न्यू सिस्टीम होती त्याला गोल्डन विजा असं म्हणतात. गोल्डन विजा कोणाला देण्यात येतो, दिस गोल्डन विजा अलाउज. काय होते गोल्डन विजामुळे, तर जे फॉरेनर्स आहे ते तिथे राहू शकतात, तिथे वर्क सुद्धा करू शकतात आणि तिथे स्टडी सुद्धा करू शकतात त्या गोल्डन विजा थ्रू. ओके, कुठे, UAE मध्ये, युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये. तर ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते गोल्डन विजा. फॉरेनर्स तिथे लाईव्ह करू शकतात, वर्क करू शकतात आणि स्टडी सुद्धा करू शकतात. आता गोल्डन विजाला मिळवण्याकरता, अप्लाय करण्याकरता त्याला कॉस्ट किती लागणार आहे, तर त्याला कॉस्ट लागणार आहे, जर 5 वर्षाकरता गोल्डन विजा पाहिजे आहे त्याच्यासाठी कॉस्ट लागणार आहे 650 इमिरती दिरम. ओके, 650 इमिरती दिरम लागणार आहे. आणि जर 10 वर्षासाठी पाहिजे असेल तर 1150 इमिरती दिरम हे लागणार आहे अप्रॉक्स. ओके, अप्रॉक्स लागणार आहे. तर कॉस्ट त्याची एवढी आहे, 650 इमिरती दिरम आणि 1150 इमिरती दिरम, रिस्पेक्टिव्हली 5 इयर्स आणि 10 इयर्स करता. सो ही न्यूज होती की सुपरस्टार रजनीकांतला काय, सुपरस्टार रजनीकांत आहे त्यांना ग्रँट करण्यात आलेला आहे UAEचा गोल्डन विजा. सो गोल्डन विजा बद्दल आपण बघितलं की ते कोणाला देण्यात येतं म्हणून, की जे लॉंग टर्म विजा होल्डर्स आहे त्यांना देण्यात येतं. सोबतच त्याच्यासोबत तिथे त्या गोल्डन विजा जर असलं कोणाकडे तिथे राहू शकतात, वर्क करू शकतात आणि स्टडी सुद्धा करू शकतात. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आता.
सो नेक्स्ट न्यूज आहे एअर इंडिया. एअर इंडियाने काय अनाऊन्स केलेलं आहे? एअर इंडियाने अनाऊन्स केलेलं आहे अपॉइंटमेंट. कोणाची अपॉइंटमेंट? संजय शर्मा. संजय शर्मा यांची अपॉइंटमेंट अनाऊन्स केलेली आहे एअर इंडियाने ऍज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. आणि त्यांची जी सर्व्हिस आहे ते कधी इफेक्ट मध्ये येणार आहे? 10 जूनला. तर 10 जून पासून ते त्यांच्या सर्व्हिसवर काय करणार आहे? तिथे वर्क करणार आहेत ऍज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. तो शर्मा यांनी कोणाला सक्सेड केलेलं आहे? विनोद हेजमडी. विनोद हेजमडी यांना सक्सेड केलेलं आहे शर्मा यांनी. ते काय होणार आहे? रिटायर होणार आहे. विनोद जे आहे ते रिटायर होणार आहे आफ्टर मोर दॅन 3 डिकेड्स. एअर इंडियामध्ये विनोद यांनी 3 डिकेड्स वर्क केलेले आहे. त्याच्यानंतर ते आता रिटायर होणार आहे, म्हणून त्यांच्या रिप्लेसमेंट मध्ये म्हणजे त्यांच्या जागेवर आता शर्मा जे आहे, संजय शर्मा, हे त्यांचं चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून तिथे वर्क करतील. सो ही वॉज द सीएफओ ऍट टाटा प्रोजेक्ट लिमिटेड. तर शर्मा जे आहे ते काय होते? सीएफओ होते टाटा प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये. त्याच्या आधी ही हॅज सर्व्ड ॲज सीएफओ ऍट टाटा रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. त्याच्या आधी पण काय करत होते? ते सीएफओ म्हणून वर्क करत होते. कुठे? टाटा रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मध्ये. आणि मॅनेजिंग डायरेक्टर हेड ऑफ इक्विटी कॅपिटल मार्केट्स कुठे होते? जे द्यूतशे बँक ग्रुप आहे तिथे काय होते? ते मॅनेजिंग डायरेक्टर हेड ऑफ इक्विटी कॅपिटल मार्केट्स. त्याचे ते द्यूतशे बँक ग्रुप मध्ये ते होते. ओके. त्यांनी आणखी पण अदर रोल्स केलेले आहेत तिथे. सो एअर इंडिया बद्दल बघूया. सीईओ कोण आहे? कॅम्पबेल विल्सन आहे. फाउंडर आहे JRD टाटा. फाउंडेड कधी झाली? 1932 मध्ये मुंबईमध्ये फाउंड झालेली आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. अलायन्स काय आहे? स्टार अलायन्स आहे. सो ही होती अपॉइंटमेंटची न्यूज. तर संजय शर्मा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. एअर इंडियाने अपॉइंट केलेला आहे ऍज अ सीएफओ म्हणून, चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, सो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी प्लॅन केलेला आहे 4.33 बिलियन डील. कोणासोबत? रिलायन्स रिटेल यांच्यासोबत. तर कशा करता करणार आहेत ते डील बघून घेऊया. JFS म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हे यांनी काय केलेलं आहे? शेअर होल्डर जे आहे त्याला अप्रूव्ह केलेलं आहे फॉर इट्स युनिट टू अक्वायर इक्विपमेंट वर ₹36,000 करोड म्हणजे 4.33 बिलियन फॉर द रिटेल आर्म ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज ॲज फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर प्लॅन्स टू एंटर द डिव्हाइस लिझिंग बिझनेस. तर ते एंटर करणार आहेत कशामध्ये? कुठे? डिव्हाइस लिझिंग बिझनेस मध्ये. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? प्लॅन केलेला आहे, डील केलेला आहे ₹36,000 करोडचं. कोणासोबत? रिलायन्स रिटेल सोबत. तो अंडर द प्रपोज डील, या डील नुसार जे JFS आहे युनिट कॉल्ड जिओ लिझिंग सर्व्हिसेस, ते काय करणार आहे? विल बाय टेलिकॉम इक्विपमेंट. टेलिकॉम इक्विपमेंट बाय करणार आहेत ते आणि डिव्हाइसेस बाय करणार आहेत. दॅट युजली इन्क्लूड, काय इन्क्लूड राहणार आहे त्यामध्ये? जे इक्विपमेंट आणि डिव्हाइसेस ते बाय करणार आहे त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे राउटर आणि सेलफोन. ओके. तर आता हे जे इक्विपमेंट आहे, जे जिओ लिझिंग सर्व्हिस काय करणार आहेत? जे इक्विपमेंट ते बाय करणार आहेत ते आर्मला काय करणार आहेत? ते जे आर्म कस्टमर्स आहेत त्यांना ते रेंटवर देणार आहेत. ओके. जे आर्म कस्टमर्स आहेत त्यांना ते रेंटवर देणार आहे, जे ते बाय करणार आहेत इक्विपमेंट्स. ओके. दिस विल कम्पीट इन द डिव्हाइस रेंटल मार्केट विथ. तर हे जे डील आहे, हे जे काय करणार आहेत ते काय करणार आहेत? रेंटवर इक्विपमेंट्स जे रेंटवर देणार आहे. तर तसेच ते काय, जे जसे हेवलेट पॅकर्ड म्हणजे HP आणि लिनोवो जसे डिव्हाइस रेंटल मार्केटमध्ये आहे, तर तसेच JL सर्व्हिसेस, जिओ लिझिंग सर्व्हिसेस काय करणार आहे? या कंपनीमध्ये कम्पीट करणार आहेत त्यांना, HP आणि लिनोवोला. HP आणि लिनोवोला ते कम्पीट करणार आहे डिव्हाइस रेंटल मार्केटमध्ये. ओके. सो ही न्यूज होती कशाची? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी $4.33 बिलियन काय केलेलं आहे? डील प्लॅन केलेला आहे. कोणासोबत? रिलायन्स रिटेल सोबत. आणि काय करणार आहेत ते टेलिकॉम इक्विपमेंट आणि डिव्हाइसेस जसे
ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे राउटर्स आणि सेलफोन ते बाय करणार आहेत आणि जे आर्म कस्टमर्स आहेत त्यांना ते रेंटवर देणार आहेत. जसे कोण करतात, हेवलेट पॅकर्ड म्हणजे HP आणि लिनोवो करतात, तर त्यांच्यासोबतच त्यांना कम्पीट करणार आहेत आता. ओके. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल फाउंडर कोण आहे? मुकेश अंबानी आहे. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. की पीपल कोण आहे त्यांचे? KV कामत आणि राजीव महेश्वरी. ओके, राजीव महेश्वरी आणि KV कामत हे काय आहे? की पीपल्स आहे. नेक्स्ट बघूया. तो नेक्स्ट न्यूज आहे, बायोकॉन यांनी साइन केलेला आहे, एक लायसन्सिंग साइन केलेला आहे. कशा करता? सप्लाय डील करता फॉर ओबेसिटी ड्रग इन साऊथ कोरिया. तर एक ओबेसिटी ड्रग आहे त्याच्या सप्लाय डील करता बायोकॉननी लायसन्सिंग साइन केलेलं आहे. तर बघून घेऊया काय आहे ते. तर बायोकॉन काय आहे? एक बेंगलुरू बेस्ड बायोकॉन काय केलेलं आहे? अनाउन्स केलेला आहे एक्सक्लुझिव्ह लायसन्सिंग अँड सप्लाय अग्रीमेंट विथ हँडूक. तर हँडूक सोबत ते काय करणार आहेत? म्हणजे अनाउन्स केलेलं आहे त्यांनी सप्लाय अग्रीमेंट ते करणार आहेत टू कमर्शियलाइज द साउथ कोरियन कंपनीज ओबेसिटी ड्रग सिंथेटिक लिराग्लुटाइड इन दॅट कंट्री. तर जे साऊथ कोरिया कंपनीची ओबेसिटी ड्रग आहे, सिंथेटिक लिराग्लुटाइड आहे ड्रग, ओके, ओबेसिटीची, तर त्याला ते कमर्शियलाइज करण्याकरता हँडूक सोबत बेंगलुरू बेस्ड बायोकॉननी एक लायसन्सिंग अग्रीमेंट आणि सप्लाय अग्रीमेंट काय केलेलं आहे? साइन केलेलं आहे, अनाउन्स केलेलं आहे. ओके. लिराग्लुटाइड काय आहे? विच इज ऍडमिनिस्ट्रेड बाय अ प्री फिल्ड पेन इंजेक्शन आहे. लिराग्लुटाइड हे काय आहे? प्री फिल्ड पेन इंजेक्शन आहे. काय कुठे यूज होतं ते? क्रोनिक वेट और ओबेसिटी मॅनेजमेंट आणि क्रोनिक वेट करता ते यूज होत असते. ओके, हे लिराग्लुटाइड अलॉंगसाइड अ रिड्यूस कॅलरी डाएट अँड इन्क्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटी. त्यामुळे काय होत असते? जे कॅलरीज आहे डाएट मधल्या त्या रिड्यूस होत असतात आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहे त्या इन्क्रीज सुद्धा होत असतात. बायोकॉन काय हँडल करणार आहे? बायोकॉन हँडल करणार आहे ड्रगचं डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय. कोणासोबत? बायोकॉन जे वर्क आहे ते कोणतं वर्क हँडल करणार आहेत? ड्रगचं डेव्हलपमेंट हँडल करणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय हँडल करणार. त्याचनुसार हँडूक जे आहे ते काय मॅनेज करणार आहे? ते मॅनेज करणार आहे रेग्युलेटरी अप्रुव्हल आणि कमर्शियलाइज करणे इन साऊथ कोरियन मार्केटमध्ये. ओके, तो हे वर्क आहे बायोकॉन आणि हँडूकचे. नेक्स्ट, हँडूक प्रोव्हाइड करणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन फ्रॉम डायग्नोसिस टू ट्रीटमेंट आणि केअर. पण हँडूक काय प्रोव्हाइड करणार आहे? आणखी कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन, एक सविस्तर सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे फ्रॉम डायग्नोसिस टू ट्रीटमेंट अँड केअर. ओके, सो ही न्यूज कशाची होती की बायोकॉन यांनी लायसन्सिंग साइन केलेला आहे एक सप्लाय डील कशासाठी? फॉर ओबेसिटी ड्रग इन साऊथ कोरिया सोबत, साऊथ कोरियाशी. आणि कशासाठी? जे कमर्शियलाइज, जे साऊथ कोरिया कंपनीची ओबेसिटी ड्रग आहे सिंथेटिक लिराग्लुटाइड, तर ते त्या कंट्रीमध्ये कमर्शियलाइज करण्याकरता हा एग्रीमेंट जो आहे सप्लाय एग्रीमेंट हा साइन करण्यात आलेला आहे, अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, FTII स्टुडंट्सनी काय केलेलं आहे? बॅक केलेला आहे ला सिनेफ अवॉर्ड. कुठे? जे आता कॅनिस चालू आहे, कॅन्स फिल्म फेस्टिवल चालू आहे आणि ते आहे 77th कॅन्स फिल्म फेस्टिवल. तिथे त्यांनी एक म्हणजे अवॉर्ड जे आहे ला सिनेफ अवॉर्ड हा त्यांनी मिळवलेला आहे. तर काय आहे FTII हे बघून घेऊया आता. आणि त्यांना कशासाठी मिळालेला आहे तो अवॉर्ड ते पण बघून घेऊया. तर सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो, हा जो कोर्स आहे अ कोर्स एंड फिल्म, ठीक आहे, कोर्स एंड फिल्म आहे सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो. तर याकरता त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे बाय चिदानंद नाईक. तर कोणाचा आहे? बाय कोणाची फिल्म आहे? चिदानंद नाईकची फिल्म आहे अ स्टुडंट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर जी फिल्म आहे ती कुठली आहे, म्हणजे कुठे त्यांनी बनवलेली आहे आणि कोणत्या स्टुडंट्सनी, कुठल्या स्टुडंट्सनी प्रोड्यूस केलेली आहे? ती आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
तर इथले जे स्टुडंट्स आहे चिदानंद नाईक यांची ही फिल्म आहे. ओके, त्यांनी रिसीव्ह केलेला आहे कॅनिस ला सिनेम अवॉर्ड फॉर बेस्ट शॉट ऍट 77 कॅनिस फिल्म फेस्टिवल. जे फ्रान्स मध्ये 77 कॅनिस फिल्म फेस्टिवल आता सध्या चालू आहे, तिथे त्यांना बेस्ट शॉट मिळालेला आहे, बेस्ट शॉर्ट फिल्म मिळालेला आहे, रिसीव्ह केलेला आहे त्यांनी कॅनिस ला सिनेम अवॉर्ड. ओके, तर आता फिल्म डायरेक्ट कोणी केलेली आहे? फिल्म डायरेक्ट केलेली आहे चिदानंद एस नाईकनी ती डायरेक्ट केलेली आहे. शॉट घेतलेला आहे सूरज ठाकूरनी, एडिट केलेली आहे मनोज विनी आणि जे साऊंड आहे ते दिलेलं आहे अभिषेक कदम यांनी. सो हा त्यांचा मिळून हे सगळं त्यांनी वर्क केलेलं आहे त्यांच्या फिल्मवर आणि म्हणून त्यांना काय जे अवॉर्ड आहे ला सिनेफ अवॉर्ड हे मिळालेलं आहे कॅनिस फिल्म फेस्टिवल इथे फ्रान्समध्ये. सो हे एक हिस्टोरिक मुवमेंट आहे इंडियन सिनेमासाठी. इंडियन सिनेमासाठी हे हिस्टोरिक मुवमेंट आहे की यांना कॅनिस मध्ये अवॉर्ड मिळालेला आहे फिल्मला. ओके, इंडियन फिल्म हॅव बीन रिसिव्हिंग अवॉर्ड्स ॲट इंटरनॅशनल स्टेज. तर इंटरनॅशनल स्टेजवर एक प्रशंसा मिळत आहे या फिल्मला, इंडियन फिल्मला. ओके, particularly FTII has performed remarkably well at Cannes with its students. ओके, आणि त्यांचे जे फिल्म आहे ते स्क्रीन झालेली आहे ऍट फेस्टिवल इन पास्ट फ्यू इयर्स मध्ये त्यांचे जे स्क्रीन झालेले आहे. ओके, फिल्म. आता ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी जी फिल्म आहे ही स्टोरी कशाबद्दलची आहे? सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन टू नो. ही स्टोरी आहे एक एल्डरली वुमनची जी काय करत असते, स्टील करत असते म्हणजे चोरी करत असते विलेजचे रूस्टर चोरी करत असते म्हणजे कोंबड्या चोरी करत असते ती. ओके, विच थ्रो द कम्युनिटी इनटू डिसॅरे. सो तर ती चोरी तर करत असते रूस्टर, पण लोकांना माहित नसते की ती चोरी करत आहे म्हणून ते तिथले लोक काय करत असते टू ब्रिंग द रूस्टर्स बॅक. रूस्टर्सला परत मिळवण्याकरता ते जे फॅमिली आहे ओल्ड लेडीची फॅमिली त्यांना ते वनवासात पाठवत असते. ओके, आणि कशा वनवासात पाठवत असते पण एक भविष्यवाणी थ्रू ते काय करत असते, ते ओल्ड लेडीच्या फॅमिलीला वनवासात पाठवत असते. सो ही अशी ती स्टोरी आहे या फिल्मची. ओके, सो काय मिळालेलं आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी एक फिल्म प्रोड्यूस केलेली आहे जिचं नाव आहे सनफ्लावर वेअर द फर्स्ट वन्स टू नो. तर यांना काय मिळालेलं आहे, त्या फिल्मला ला सिनेफ अवॉर्ड मिळालेला आहे जे 77 कॅनिस फिल्म फेस्टिवल सुरू आहे फ्रान्समध्ये, तिथे त्यांना हा अवॉर्ड रिसीव्ह केलेला आहे. नेक्स्ट न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे, ICCने अपॉइंट केलेला आहे शाहिद अफ्रिदी त्यांना ऍज अ T20 वर्ल्ड कप 2024 चा अँबॅसिडर. सविस्तर बघूया न्यूज. सो पाकिस्तान लेजंड शाहिद अफ्रिदी यांना अनाउन्स केलेला आहे ICCने ऍज अ टुर्नामेंट अँबॅसिडर म्हणून फॉर द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 करता. कुठे होणार आहे? ते होणार आहे वेस्ट इंडिज आणि USA मध्ये. ओके, तर एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला अँबॅसिडर्सचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला शाहिद अफ्रिदी जॉईन करणार आहे. तर कोण कोण आहे त्यामध्ये? इंडियन स्टॉलवर्ट युवराज सिंग आहे त्यामध्ये, युनिवर्स बोस क्रिस गेल आहे आणि फास्टर मॅन ऑन द अर्थ हुसेन बोल्ट आहे. तर यांना ते जॉईन करणार आहे, यांच्या ग्रुपला जॉईन करणार आहे. तो अफ्रिदी जे आहे ते T20 वर्ल्ड कपच्या हिस्ट्रीमध्ये जे पाकिस्तानचे मोस्ट मेमोरेबल मुवमेंट्स ते काय करतात, सिनोनिम्स करतात. ओके, त्यांनी एक पायटल रोल पण त्यांनी केलेला आहे. ही प्लेड अ पायटल रोल इन त्यांच्या जर्नीमध्ये एक महत्वपूर्ण रोल केलेला आहे त्यांनी फायनल मध्ये टू द फायनल इन द इनॉग्रल टुर्नामेंट 2007 मध्ये. 2007 मध्ये एक इनॉग्रल टुर्नामेंट होतं त्यामध्ये, आणि 2009 मधलं जे एडिशन होतं तिथे त्यांनी विजय मिळवत त्यांनी काय केलेलं आहे, एक महत्वपूर्ण त्यांच्या जर्नी मधला एक महत्वपूर्ण रोल प्ले केलेला आहे. सो आता हे बघूया, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे ते 1 जून पासून स्टार्ट होणार आहे, होस्ट करणार आहे USA
आणि टेकिंग ऑन कॅनडा ॲट ग्रँड प्रियर स्टेडियम इन दलास मध्ये ते होणार आहे. ओके, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल बद्दल बघून घेऊया. ICC बद्दल हेडक्वार्टर आहे दुबई UAE मध्ये. फाउंडेड कधी झालं 15 जून 1909. CEO आहे जॉफ आल्काडिस आणि चेअरमॅन आहे ग्रेग बार्कली. ओके, तर ही न्यूज होती की ICC ने अपॉइंट केलेला आहे पाकिस्तानचे जे क्रिकेटर आहे लेजंड शाहिद अफ्रिदी यांना T20 वर्ल्ड कप 2024 चा त्यांनी अँबॅसिडर म्हणून अनाउन्समेंट केलेली आहे. आणि ते एक ग्रुप आहे अँबॅसिडरचा ग्रुप, ते जॉईन करणार आहे, ज्या ग्रुप मध्ये आहे युवराज सिंग, क्रिस गेल आणि उसेन बोल्ट. ओके, तो आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द इनकम्बेंट CEO ऑफ सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया, जे स्टेप डाऊन करणार आहे त्यांच्या पोस्टवरनं. त्यांचं नाव आहे NP सिंग. अकॉर्डिंग टू द फिगर्स कंपाइल्ड बाय वर्ल्ड स्टील असोसिएशन, तर वर्ल्ड स्टील असोसिएशनने काही फिगर्स कंपाइल केलेले आहे. त्यांच्यानुसार विच इज द ओनली कंट्री अमंग द वर्ल्ड टॉप स्टील प्रोड्युसिंग नेशन, ज्यांनी काय केलेलं आहे पोस्ट ग्रोथ इन स्टील प्रोडक्शन ड्युरिंग एप्रिल दिस इयर. तर या वर्षीच्या एप्रिलमध्ये वर्ल्डचे जे टॉप स्टील प्रोड्युसिंग नेशन्स आहेत त्यामधली कोणती एक कंट्री आहे जिनी काय केलेलं आहे ग्रोथ दाखवलेली आहे प्रोडक्शन मध्ये, तर ती आहे इंडिया. नेक्स्ट, which landlocked country is in Central Africa got the $164.6 million funding from IMF International Monetary Fund to strengthen its economic resilience against future climate shocks. तर कोणाकडनं IMF कोणाला फंड करत आहे, तर ते करत आहेत रावंडा यांना. रावंडा काय एक सेंट्रल आफ्रिकन कंट्री आहे. ओके, in the ongoing World Para Athlete Championship, जे आता चालू आहे इंडिया काय वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप 2024, हू स्मॅश द वर्ल्ड रेकॉर्ड, कोणी स्मॅश केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड. वर्ल्ड रेकॉर्ड कोणी तोडलेला आहे बाय क्लॉकिंग 47.47 सेकंड इन मेन्स 400 मीटर T12 फिनाले. तर कोणी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, त्यांच्या 47.47 सेकंड हा टायमिंग होता. तर कोणी मिळवला आहे सेर्कन एल्ड्रीम. ओके, सेर्कन एल्ड्रीम यांनी वर्ल्ड रेकॉर्ड हा स्मॅश केलेला आहे. 47.47 सेकंड हे टायमिंग त्यांचा होता. सो नेक्स्ट, रिसेंटली विच इंडियन सेलिब्रिटी, कोणत्या इंडियन सेलिब्रिटीला ग्रँट करण्यात आलेला आहे UAE चा गोल्डन विजा आणि कोणी केलेला आहे बाय देअर डिपार्टमेंट ऑफ कल्चर अँड टुरिझम. तर कोणाला करण्यात आलेला आहे रजनीकांत यांना गोल्डन विजा हे ग्रँट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. तो एअर इंडियाने अनाउन्स केलेला आहे अपॉइंटमेंट ऑफ, कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे एअर इंडियाने ऍज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून, आणि 10 जूनला ती इफेक्ट मध्ये येणार आहे. तर संजय शर्मा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून एअर इंडियाने केलेला आहे. नेक्स्ट, नेम द फायनान्शियल आर्म ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज who is planning $4.33 billion deal with Reliance Retail. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचं कोणती फायनान्शियल आर्म आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची जी प्लॅन करत आहे $4.33 बिलियन ची डील रिलायन्स रिटेल सोबत. तर कोण आहे ती जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. नेक्स्ट, विच इंडियन बायोफार्मास्युटिकल कंपनी, कोणती इंडियन बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे जी बेस्ड आहे बँगलोर मध्ये, अग्रीमेंट साइन केलेला आहे हँडबुक सोबत टू कमर्शियलाइज इट्स ओबेसिटी सिंथेटिक लिराग्लुटाइड इन दॅट कंट्री. तर कोणती आहे ती इंडियन बायोफार्मास्युटिकल कंपनी, ती आहे बायोकॉन. नेक्स्ट, रिसेंटली चिदानंद नाईक हे एक स्टुडंट आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे, यांनी रिसीव्ह केलेला आहे कॅनिस ला सुनेप अवॉर्ड फॉर बेस्ट शॉर्ट म्हणून. ओके, कुठे 77 कॅनिस फिल्म फेस्टिवल मध्ये जे सुरू आहे फ्रान्स मध्ये. तर फॉर हिज विच फिल्म, तर कोणत्या फिल्मसाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे कॅनिस ला फिल्म ला
सिन्स अवॉर्ड, तर तो मिळालेला आहे सनफ्लावर वेअर द फर्स्ट वन्स टू नो. लास्ट क्वेश्चन, रिसेंटली विच पाकिस्तानी प्लेयर has been announced as the tournament ambassador for ICC Men's T20 World Cup 2024. तर कोणते पाकिस्तानी प्लेयर आहे ज्यांचं अनाउन्समेंट केलेलं आहे आयसीसीने ऍज अ टुर्नामेंट अँबॅसिडर म्हणून, कशा करता आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जे होणार आहे त्याकरता. तर त्यांचं नाव आहे शाहिद अफरीदी. ओके, शाहिद अफरीदी त्यांचं नाव आहे. सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच उद्याला म्हणजे 26 तारखेला स्कॉलरशिप टेस्ट ठेवलेली आहे, एक स्कॉलरशिप टेस्ट कम ऍडमिशन टेस्ट आहे, तर त्याला पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आजची तर लास्ट डेट होती, पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. उद्याला तुम्ही टेस्ट सुद्धा लिहू शकता. ओके, आणि तुम्हाला आजच्या न्यूजची जर पीडीएफ हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर असेच दररोज तुम्ही न्यूज बघत जा आणि तुमची तयारी चालू ठेवा. थँक्यू.